इकडे चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थिती सुद्धा आता नियंत्रणात आली असली तरी पुराचे चटके शेतकऱ्यांना बसतायत। वर्धा, इरई आणि झरपट या नद्यांचं पुराचं पाणी 2.5 दिवसात शेतात साचून राहिल्यानं कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। पूर ओसरल्यानंतर शेतात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचं चित्र समोर आलंय। यंदाचा खरीप हंगाम त्यामुळे हातातून गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करतायत। नदीकाठच्या भागात पाणी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत पसरल्यानं मोठ्या क्षेत्रातील शेती बाधित झाली असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करतायत। हे सरकारने 13,000 ची 8,500 वर आणलेली आहे। आमचा इच्छा आहे का पुन्हा 13,000च हेक्टरी जाहीर करावं आणि चालू जे शेतकरी आहे यांना वंचित केलेलं आहे त्यांची पूर्ण कर्जमाफी द्यायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। बाकी जे नुकसान ते आता पूर्ण झाली आहे दिसतच आहे। बस एवढे माझे बोलून नमस्कार करतो। सोयाबीन शेती होती आणि भाजीपाला होता। माझ्याकडे 3 मुली शिकत होते। 3 मुली शिकताना मी भाजीपाल्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 लाख कमवो। 4-5 लाखामध्ये माझ्या मुलाचं शिक्षण आणि माझा इतर खर्च घरगुती निघे। आणि जेव्हा मी कर्ज भरायची माझ्याकडे पुरबुडी आणि माझी शेती पुरी वाहून जाईल, तर कर्ज भरायची मी एखाद्या नातेवाईकाकडून किंवा व्यापाऱ्याकडून व्याजासहित पैसे आणू आणि कर्ज भरू आणि त्यांचे पैसे मी परत करू। असे करू मला 6 वर्ष झाले। तर मी शेतकरी थोडासा हवाली झालो नंतर।